गुड मॉर्निंग. नागवेडा अथवा नागिन होण्याचे कारण काय? त्याची कारणे कोणती आहेत? कशामुळे नागिन होते? याच्यावर उपाय काय करायचा? या संदर्भात आपण आज माहिती घेत आहोत. तेव्हा नागिनची प्रमुख चारच कारणे आहेत आणि या चार कारणामुळे नागिन होत असते. तेव्हा ती कारणे कोणती हे आज आपण जाणून घेऊ. तर नागिन किंवा नागवेडा हा आजार व्हेरिसेला जोस्टर नावाच्या विषाणूमुळे होणारा हा आजार आहे. कोणता? व्हेरिसेला जोस्टर या नावाच्या विषाणूमुळे होणारा आजार आहे. भयंकर असा आजार आहे. तेव्हा हा विषाणू जो लहान वयामध्ये कांजण्या झालेल्या असतात त्यामध्ये हा विषाणू आढळतो. लहानपणी आपल्याला कांजण्या झालेल्या असतात, त्या कांजण्या देखील याच विषाणूमुळे झालेल्या असतात, हे लक्षात ठेवा. आणि नंतर जसजसे आपले वय वाढत जाते तसतसे तो विषाणू, सुप्तावस्थेतील विषाणू हा आपले स्वरूप धारण करतो आणि नंतर त्याचे रूपांतर नागिन किंवा नागवेडा यामध्ये होते. विषाणू तोच असतो. तर नागिन अथवा नागवेड्याची कारणे जाणून घेत असताना याचे प्रमुख चार कारण कोणती? तर विषाणूंची सुप्तावस्था. ज्या व्यक्तीत लहानपणी कांजण्या होऊन गेलेल्या असतात त्यांच्या शरीरामध्ये हा विषाणू मज्जासंस्थेमध्ये म्हणजे नर्वस सिस्टीम सुप्त अवस्थेमध्ये वर्षानुवर्ष राहत असतो. आलं लक्षात? पहिलं कारण हे आहे, विषाणूंची सुप्तावस्था. नागवेडा हा विषाणूमुळे होतो. व्हेरिसेला जोस्टर हा विषाणू काय करतो? विषाणूंची सुप्तावस्था ज्या व्यक्तीमध्ये लहानपणी कांजण्या होऊन गेलेल्या असतात त्या शरीरामध्ये हा विषाणू मज्जासंस्थेमध्ये म्हणजे नर्वस सिस्टीम मध्ये सुप्त व्यवस्थेत वाव करत असतो, राहत असतो. हे पहिले कारण झालं. दुसरं कारण म्हणजे नागिन होण्याचं प्रतिकारक शक्ती कमी होणे. बघा, प्रतिकारक शक्ती कमी झाल्यानंतर सुद्धा हा नागवेडा किंवा नागिन होते. ते कशी? जेव्हा शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी होत जाते तेव्हा हा सुप्त अवस्थेतील विषाणू पुन्हा सक्रिय होतो. कारण का? रोगप्रतिकारक शक्ती आपली कमी झालेली असते. त्यामुळे तो विषाणू परत डोकं वर काढतो. अशा तऱ्हेने हा सक्रिय होतो आणि मज्जातंतू द्वारे त्वचेपर्यंत पोहोचतो. मज्जातंतूद्वारे त्वचेपर्यंत पोहोचतो, ज्यामुळे ही नागिन होत असते. लक्षात ठेवा. 2 नंबरचं कारण कोणतं नागिन होण्यामागचं? प्रतिकार शक्ती कमी होणे. जेव्हा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते ना तेव्हा हा सुप्त अवस्थेतील विषाणू पुन्हा सक्रिय होऊन मज्जातंतूद्वारे त्वचेपर्यंत पोहोचतो, ज्यामुळे नागिन होत असते. हे लक्षात घ्या. हे नंबर 2चं कारण. आणि नंबर 3, वयोवृद्ध व्यक्ती ज्यांची रोगप्रतिकार शक्ती ही कमी झालेली असते, कमकुवत असते. तसेच मधुमेह अर्थात डायबेटीस, कर्करोग म्हणजे कॅन्सर, HIV असलेले जे रुग्ण असतात ना त्यांच्या शरीरामध्ये त्यांची रोगप्रतिकारक शक्ती आधीच कमी झालेली असते आणि ज्यांच्या शरीरामध्ये आधीच कांजण्या विषाणू असतात त्यांना नागिन होण्याची शक्यता दाट असते. बघा, 3 नंबरचं कारण
वयोवृद्ध व्यक्ती ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते, मधुमेह, कर्करोग, HIV असलेले रुग्ण, तसेच ज्यांच्या शरीरामध्ये आधीच कांजण्याचे विषाणू आहेत, त्यांना नागीण होण्याची शक्यता ही दाट असते. तेव्हा नागीण हा संसर्गजन्य असा आजार आहे. ज्या व्यक्तींना कांजण्या झालेल्या नाहीत त्यांना नागिनीच्या फोडातील द्रवामुळे संसर्ग होत असतो आणि होऊ शकतो. ज्यांना नागिन झालेलीच नाही पण नागिनीचे जे फोड असतात त्वचेवरती, त्या फोडातील द्रवामुळे संसर्ग होण्याची शक्यता असते. हे लक्षात ठेवा. त्यामुळे त्यांना कांजण्या होण्याची शक्यता दाट असते. मग त्यांना संसर्ग झाल्यानंतर त्यांना कांजण्या होतात हे नक्की. मग आता नागिनवर उपाय कोणते करायचे? उपचार कुठे करायचे? तर अँटीव्हायरल औषधे किंवा मेडिसिन घेणे हे अत्यंत गरजेचे असते. या नागिनवर किंवा नागवेडावर अँटीव्हायरल औषधे घेणे हे अत्यंत गरजेचे असते. डॉक्टरच्या सल्ल्याने घेऊ शकता. तेव्हा नागिन होण्यामागची प्रमुख फक्त 4 कारणे आहेत. ते म्हणजे विषाणूंची सुप्तावस्था, 2 नंबर रोगप्रतिकार शक्ती कमी होणे, 3 वयोवृद्ध व्यक्ती ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते, मधुमेह, कर्करोग, HIV झालेले रुग्ण आणि ज्यांच्या शरीरात आधीच कांजण्याचे विषाणू असतील अशांना देखील नागिन होण्याची शक्यता असते. तेव्हा हे प्रमुख 4 कारणे आहेत. नागिन होण्याची प्रमुख 4 कारणे आहेत. तेव्हा नागिन झाल्यास घाबरू नका. त्वरित उपाय करा. घरगुती उपाय करा. डॉक्टरांच्या सल्ल्याने मेडिसिन घ्या. आणि याच्यासाठी माझा नागिनसाठी घरगुती उपाय हा व्हिडिओ पहा. व्हिडिओ लाईक करा, इतरांना शेअर करा, नवीन असल्यास सबस्क्राईब जरूर करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. धन्यवाद.